अरे अमोल, काय चाललंय तुझं? मा, बाहेर तू किती लोकांची हेल्प करतेस म्हणून मी घरामध्ये तुझी हेल्प करतोय. माझी हेल्प नको हं करू तू. दे इकडे. तू एका ठिकाणी शांत बस बरं. मा, मला फक्त एकच माणूस शांत करू शकतो, ते पण शहनशाह. आला 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 शहनशाह आलेला आहे. बोला काय? बरं झालं तू आलास. मी त्याला किती वेळचं म्हणते, अरे एका जागी शांत बस, पण तो ऐकतच नाहीये माझं. मी आता असं शांत बसणार नाही. बर मग काय करायला लागेल शहनशाहला तू शांत बसावं म्हणून? बाबा, तू किंवा माझी गोष्ट सांग. तू सांग. तू सांग ना. तू सांग त्याला गोष्ट. मला ऐकायची आहे आज. तुला ऐकायची म्हणजे मागच्या वेळी मी सांगितलं तेवढं ऐकली होतीस की तू? अरे पण मी काय म्हणते, मला ऐकायची आहे. मीच कसं काय सांगणार ना गोष्ट, मला ऐकायची आहे म्हटल्यावर. अगं हो, पण तुला गोष्टी चांगल्या सांगता येतात ना, मग तू सांग ना. आई पण मला ऐकायची आहे ना गोष्ट. अगं मागच्या वेळी ऐकलीस केवढी मोठ्यानी? त्याच्यातली अर्धी त्यांनीच कंप्लीट केली होती अर्जुन. ती पूर्ण तू नको अगं सांगू. या दोन्ही पैकी एक बघ जरा. तू पकड. मीच धरणार आहे, कारण ह्यात मी जिंकतो. बाबा, इकडे ये. म्हणजे मीच का? म्हणजे तू सांग, मी ऐकते गोष्ट. सांगतो ना. हं? ठीक आहे, लय हसू येते ना. हा तर गोष्टीला सुरुवात होते. हा बोला रे. हॅलो. काय काय झालं आर्या? आर्या अर्जुन, अरे ऐक ना, मला खूप त्रास होतोय. तू इकडे येतोयस का? आत्ता? अर्जुन, मी घरी एकटीच आहे. मला खूप त्रास होतोय. तू इकडे लवकर ये. मला सहन नाही होतंय. बर 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 मी येतो. आर्या तू काळजी घे, मी येतो लगेच. हा. आर्याची तब्येत जास्त बिघडली, मला जावं लागेल. बाबा, तू आता कुठेच नाही जायचंस. अरे हो बाळा, पण आर्या मावशीची तब्येत बिघडली ना, तर मी जाऊन येतो. लगेच येतो ना. बाबा नको ना प्लीज. अमोल, अरे तिची तब्येत बिघडली आहे ना बाळा, आणि आता तिला बाबाची गरज आहे. बाबा जर गेला नाही तर अजून तब्येत बिघडेल. अरे पण मा, अमोल, मी तुला गोष्ट सांगते. हा अर्जुन, मी गोष्ट सांगते, पण तू लवकर यायचा. अमोल तुझी वाट बघतोय. हो मी लगेच येतो. आलोच. भाऊजी, अहो तुम्ही कुठे चाललात एवढ्या गडबडीत रात्रीचं? अहो आर्याचा फोन आला होता, तिची तब्येत बिघडली. मी जाऊन येतो पटकन. थांबा, मी पण येते तुमच्या बरोबर. काय काही गरज लागली तर बाई म्हणून असलेलं बरं पडेल ना? हा चला, डॉक्टरना तिकडेच बोलून हो घेतो. हो, चला चला. मा, बाबाला आर्या मावशीचा फोन आला की तो लगेच जातो. अरे असं नाही बाळा, ती आजारी आहे ना. मग मा, तिला दुसरं कुणाला फोन करता येत नाही का? अमोल बाळा, गरजू लोकांना आपण मदत केली ना, की तेव्हा आपल्याला पाहिजे ते देतो. ठीक आहे मा. खरंच आर्या मावशी आजारी असेल का? हे कशामुळे झालं मला सांगाल का? डॉक्टर, ते काय आहे ना, मला ॲलर्जीचा प्रॉब्लेम आहे आणि मी आज घरात कोण नसल्यामुळे साफसफाई करत होती. त्यामुळेच झालं असेल ते. आर्या, एवढ्या रात्री साफसफाई करायची काय गरज होती का? अर्जुन, अरे ड्युटीमुळे वेळच मिळत नाही, म्हणून आल्यानंतर साफसफाई करत होती. ठीक आहे समजलं मला. तुम्ही जरा शांत पडून राहा. डॉक्टर, नक्की काय झाले तिला? फार काही नाही झालेलं, जस्ट ॲलर्जीमुळे झालंय त्यांना. स्वच्छ चांगल्या जागेत त्यांना राहायला हवं. मी काही गोळ्या लिहून देतो त्यांना, त्या त्यांना ताबडतोब द्या, म्हणजे त्यांना बरं वाटेल.
काही लागलं तर सांगा, मी येतो, पण त्यांना सक्त विश्रांतीची गरज आहे. थँक्यू डॉक्टर. निघतो मी. आर्या, घरात कुणी नसताना कशाला असले उद्योग करायचे? जाऊबाई अहो मला वाटलं लगेच होईल साफसफाई. वहिनी जाऊ द्या. आर्या आहे बघ, तू आता काळजी घे स्वतःची. मी आलो, गोळ्या घेऊन येतो. भाऊजी, हो आर्याची तब्येत खूपच खराब आहे आणि नेमकी तिची आई पण नाही आता घरात. हो ना, आणि आईला जर सांगितलं ना ती हातातली सगळी कामं सोडून तशीच्या तशी यायला निघेल बघा. हा भाऊजी, एक काम करूयात का? आर्याला बरं वाटेपर्यंत मी राहते इथं, मग तिला बरं वाटलं की येईन घरी. चालेल चालेल वहिनी, बरं झालं. नाही नाही जाऊबाई, अहो उगाच तुम्हाला कशाला त्रास. आर्या हे बघ, इथं तुझी काळजी घ्यायला कोणतरी पाहिजे, कळलं का? वहिनी तुम्ही थांबा इथं, बरोबर आहे? नाही नाही अर्जुन, माझ्यामुळे स्वप्नील सरांना आणि जाऊबाईंना एकमेकांपासून लांब नाही ठेवू शकत. आर्या, मग आता एकच उपाय आहे. काय वहिनी? अहो, आपण हिला आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो. म्हणजे काय होईल ना, आपल्या कोणाचीच पळापळ नाही होणार आणि आपल्याला पण तिची काळजी घेता येईल. पण जाऊबाई, अहो आप्पीला चालेल का मी तिकडे आलेलं? काहीच कळायला मार्ग नाही. अर्जुन आणि अमोल तुझी वाट बघतोय आणि तू एकदा फोन करू का त्याला? भाऊजी, आर्याला काही 2-4 दिवसात बरं वाटून जाईल. हा, पण मला आप्पीला विचारावं लागेल. हॅलो. हा अर्जुन, तुला साधारण किती वेळ आहे? आप्पे जरा इथे एक प्रॉब्लेम झाला आहे. काय झालं? अगं आर्याची तब्येत बिघडली ना, डॉक्टर तपासून गेलेत. हं. पण तिची आई पण नाही ना इथं सोबत, तर तिला जरा बरं वाटेपर्यंत तिकडं आपल्या घरी घेऊन आलं तर चालेल का? भाऊजी, काय म्हणते आपण? हां तेच विचारलं. आप्पे कसं करावं मग, काय वाटतं का? माझी काहीच अडचण नाही, तू बघ कसं करायचं ते. थँक्यू थँक्यू आप्पे. काय ती बरं वाटेपर्यंत थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. आणि ऐक ना, ती आज जरा जास्त डाऊन वाटते, तर मग आजच्या दिवस इकडंच थांबतो आणि तिला उद्या घेऊन येतो तिकडं. हां हो हो चालेल. सावकाश सावकाश सावकाश. आर्या, काय झालं भाऊजी? ती चालेल म्हणली. आर्या आर्या सांभाळून. आर्या, मी पाणी घेऊन येतो वहिनी. अमोल आणि माझ्यासाठी पुढच्या काही गोष्टी अवघड असणार आहेत, पण नियतीला हवं तेच होईल. आता मी पण शेवटपर्यंत आशा सोडणार नाही. मा, हं? बाबाला का? नाही बाळा, बाबा गेला थोड्या वेळात, तू झोप शांत. चला. दिदे, डबा झाला का ग? मला लवकर जायचं ऑफिसला. झालंय, हे घे. मोना, तू गॅस बंद कर आणि नाश्त्याच्या प्लेट घे. प्या हो. अगं थांब की, अजून अर्जुन दिसत नाही. रुपाली बी कुठं दिसेना झाली. बापू, अहो अर्जुन आणि रुपाली ताई रात्री आर्याच्या घरी गेलेत. का? कशाबद्दल? अरे तिची जरा तब्येत बिघडली. आणि तिला दाजींशिवाय दुसरं कोण दिसलं नाही का? मा, बाबा अजून किती वेळ तिथे जाणार आहे ग? अरे बाळा, बाबा येईल की आता. आणि बापू, आर्याला बरं वाटेपर्यंत ती इथेच राहणार आहे, अर्जुन म्हटलंय तसं. आर्याची तब्येत एवढी बिघडली आहे का? हा, परिस्थिती तरी तशीच वाटते, म्हणूनच अर्जुन आणि रुपाली ताई त्यांना आणायला गेलेत ना. दिदे अगं पण का?
त्या आर्याला कधी बोलायची शिस्त नाही आणि तू तिला इकडं आणायला लागलीस होय. हो मा, आपण तिला मदत केली ना, मग प्लीज ती आपल्या घरी नको. अरे ती एकदा का बरी झाली की जाईल ती परत घरी तिच्या. वाट बघा दिदे, ती आर्या खरंच आजार आहे का नाटकं करते हे आधी बघा तपसून. दिप्या असं बोलू नये बाळा. बापू, तिला धुळीची ॲलर्जी आहे वाटतं, अर्जुन म्हणत होता. आणि ती घरी एकटी आहे, तिची काळजी घेणारं कोणी नाही. मग अशा वेळी आपणच तिला मदत केली पाहिजे ना. एवढं चांगलं वागाल तर कसा तुमचा संसार वाचणार कलेक्टर मॅडम? तुम्ही आर्याला इकडे बोलून किती मोठी चूक केली आहे ते कळेल लवकरच तुम्हाला. अहो रुपाली ताई, अहो या या. अहो बाबा, आर्या ताई आलेत, बाहेर या लवकर. आर्या, अगं ये. बरी आहे ना तब्येत तुझी आता? हो बाबा, अर्जुन आला, त्याने डॉक्टरांना बोलवलं, त्यामुळे रात्रीपासून थोडंसं आराम. हो का? तरी पण दिप्या, नाही म्हणजे तरी पण थोडा अशक्तपणा आहे असं म्हणत होते मी. डॉक्टर म्हणले 2-4 दिवस लागतील बरं वाटायला. अर्जुन, बरं झालं त्यांना इकडे घेऊन आलास, नाहीतर आजारपणात एकट्याने काय केलं असतं. हो ना. आणि अपर्णा, अगं तू सगळं समजून घेऊन मला इकडे राहायला परमिशन दिलीस त्यासाठी थँक्यू. अगं असं काही नाही, तू बरी हो लवकर. आपण ना जा आर्यासाठी नाश्ता घेऊन ये पटकन. नाही म्हणजे नाश्ता करून गोळ्या खाईल ना ती पटकन, म्हणून म्हणलं मी. आणते. अगं आर्या, किती वेळ उभं राहणार? बस ना तू. भाऊजी, अर्जुन, अरे मी इकडे राहायला आली आहे तर त्यामुळे कोणाला काही अडचण तर नाही ना होणार? नाही नाही, अहो अडचण कसली, उलट आमचं नशीब तुम्ही इकडे राहायला आलात. नाही म्हणजे बरं झालं ना इकडं आल्या त्या. आता उगाच आपल्याला काळजी नाही लागून राहायची, बरोबर ना? तू काय काळजी करू नकोस. तुझ्यामुळे कोणाची गैरसोय होती असं काय नाही अजिबात. गरम गरम पोहे खाऊन घे, तुला तरतरी आहे. अपर्णा, अगं तू एवढं सगळं करतेस पण खरंच माझी काही खायची इच्छा नाही. आर्या, अगं मग तू गोळ्या कशा घेणार? गोळ्या खाल्ल्यात तरच बरं वाटेल ना तुला. नाही म्हणजे आजारपणामुळे तोंडाला चवच राहिली नाहीये. अगं एवढंच ना आर्या, प्रेमाच्या माणसाने भरवलं ना की आपोआप चव लागत. हो भाऊजी, असं काय बघताय? भरवा ना आर्याला. वहिनी अहो, अहो भाऊजी, काल रात्रीपासून आर्याने काही खाल्लं नाही आणि आत्ता पण जर तिने खाल्लं नाही तर तिची तब्येत आणखी नाही का बिघडणार? कसला विचार करताय तुम्ही एवढा? भरवा भरवा. नाही, मला वाटेल बरं, आता काहीच नको खायला. अगं आर्या, डॉक्टरने तुला रेस्ट करायला सांगितली का नाही? मग कशाला? भाऊजी, तुम्ही कसला विचार करताय? घ्या आणि भरवा बरं तिला पटकन. इथे मला उशीर होतोय, मी निघतो. तू पण जा लवकर कामाला. मामा, अरे बॅगवर नाक काढून काय होणार आहे? भांजे, मला राग आला ना, मी काय नसतो बघत. बघितलं ना तुम्ही आर्या कशी वागत होती? हो मामा, मला पण खूप वाईट वाटलं असताना. पण आता आपण करायचं काय? अरे मला वाईट वाटलंच असणार आहे. तिचा चेहरा किती पडलेला बघितला ना तू? हो मामा, आपण काही प्लॅन करू शकतो का? प्लॅन अमोल, थोडा विचार करावा लागेल. बर मामा, तू विचार कर, तोपर्यंत मी बघतो की आर्या
मावशी खरंच आजारी आहे का ते? नाही नाही थांबा, नुसता विचार करून काय नाही होणार. मग काय करायचं बाबा, लवकर सांग ना तू. भांजे, आर्या आजार आहे ना, मग तुम्ही एक काम करा, तिची अशी काळजी घ्या की परत ती इकडं नाही आली पाहिजे. म्हणजे मामा? हा बघ, तिला आहे ना अजिबात एकटं नाही सोडायचं, नुसतं तिची काळजी घ्यायची. हा, कळलं मामा. आता बघ कशी काळजी घेतो तिची. अमोल, एक गोष्ट लक्षात ठेव, दिदीला जो त्रास झालाय ना तो भरून काढायचा आहे आपल्याला. आणि हा, दिदीला आता आपण कसलाच त्रास नाही होऊन द्यायचा. सिम्बा प्रॉमिस. सिम्बा प्रॉमिस. दिदी आहे ना, तिच्या चांगुलपणाच्या नादात स्वतःला लई त्रास करून घेते. अमोल, तू एकदा बोल तुझ्या मागं, त्याला नक्की वाईट वाटलं असणार. यस मामा, लवकर ये तू. बाय. डॉक्टरांनी सांगितलंय गोळी घेतल्यानंतर कमीत कमी 1 तास रेस्ट घ्यायची. हा, त्यामुळे अजिबात बाकी कसला विचार करू नका. भाऊजी, आर्या, तुमच्या दोघांना असं बघून खरंच खूप भारी वाटते. तुम्ही दोघं कायम असं एकत्र आणि आनंदी राहावं एवढीच माझी देवाकडे प्रार्थना आहे बघा. मला निघावं लागेल आता, निघतो. अर्जुन, ऐक ना, माझी एक रिक्वेस्ट होती. बोल ना. अर्जुन, आज स्टेशनला इतकं काही कामाचा लोड नाहीये आणि चिंचुके आहेत ना, काही असेल तर ते बघतील. तू आज थांबशील का माझ्यासोबत? अगं, मी इथं थांबून काय होणार आहे? अरे अरे, तू थांबलास तर मला पॉझिटिव्ह फील होईल, मला खूप छान वाटेल. प्लीज अर्जुन, थांब ना माझ्यासोबत. काल सुखाचा पाऊस तर आज उन्हाचे चटके. आयुष्य यालाच म्हणतात कदाचित. हो, अरे बापरे. बोला. मा, तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. मा, बाबा पण अजून कामाला नाही गेला. तुम्हाला जायचं नाहीये का? का नाही जाणार? अमोल, ते बघ, काही झालं ना तरी आपण आपलं काम नाही सोडायचं बाळा. यस मा. बरं, मी आता आर्याला काय हवंय नकोय ते बघते आणि मग निघते ऑफिसला. मग थांब, काय रे? मी पण येतो. चला. बोल ना अर्जुन, थांबशील ना माझ्यासोबत? भाऊजी, आता आर्या एवढं म्हणते तर थांबा ना. आणि आवडता माणूस सोबतीला असेल ना तर तब्येतीत लवकर सुधारणा होते. वहिनी, तसं नाही, पण अपर्णा, तुझं काही काम होतं का? नाही, काम असं नाही काही. काय हवंय काय नकोय तेच विचारायला आले होते. नाही, आता मला काहीच नकोय सध्या. आणि काही लागलं ना अपर्णा तर मी स्वतः मागून घेईन. हा, ठीक आहे, मला सांग. बाबा, तू नाही का जाणार कामावर? अरे अमोल बाळा, आज बाबा आहे ना आर्याची काळजी घ्यायला घरीच थांबायचं म्हणतायत. काय अपर्णा, तुला काय वाटतंय? ताई, अहो, ते अर्जुनला ठरवतात ना, मी काय सांगणार. बाबा, जर कुणाला तुझी गरज पडली तर? हा, ते तर आहेच. आता बघू. अरे अमोल बाळा, एका दिवसाने काय होणार आहे तेव्हा असं? आणि बाकीचे आहेत की कामं बघायला? काकी, पण माझा बाबा शहनशाह आहे. तो असेल तर कुणा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अमोल, अरे बाबा ठरवेल ना त्याला काय करायचंय. हो, पण मग आर्या मावशीची काळजी घ्यायला मी आहे ना. बाबा, तुझा कामाला. अमोल, अरे तू कशाला माझी एवढी काळजी करतो? मी आहे ठीक. हा मावशी, माझी मा म्हणते पाहुणे देवासारखे असतात. हो ना ग मा? हो,
मग मी घेईन आर्या मावशीची काळजी. बाबा मा तुम्ही जा कामावर. जा ना जा ना दादा. अरे मावशी तो शाळेचा मुलगा आहे तुझी काळजी घ्यायला. थांब मी आलोच. आणि हो काकी मी गेल्यावर आर्या मावशीला तू डायलॉग मारत बसू नको. आवड तू पण. आर्या तू जरा ह्याच्यापासून सावधच राहा. बरं मी आलेच. हां